Hello friends, how are you? Welcome back into the BV tutorials. In this lecture, we are going to start the second heterocyclic compound, that is the furan. Already we have discussed about the pyron. Now in this lecture, we are going to start the furan. आणि नेहमी सांगितल्याप्रमाणे यावेळेस सुद्धा कोणत्याही हेटेरोसायक्लिक कंपाऊंडचा अभ्यास करताना आपल्याला काय काय पाहिजे? स्ट्रक्चर, प्रिपरेशन मेथड्स, फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टी आणि त्याचे मेडिसिनल ॲप्लिकेशन्स. तसं फ्युरॉनबद्दल आपण डिस्कस करत असतानाही सगळ्यात अगोदर आपल्याला फ्युरॉनच्या स्ट्रक्चरबद्दल एक्सप्लेन करायचं आहे. मग आपण त्याच्या प्रिपरेशन मेथड्सकडे जातो. तर महत्त्वाचं आज आपण पाहणार आहे ते म्हणजे स्ट्रक्चर ऑफ द फ्युरॉन. आणि नेहमीप्रमाणे दोन स्ट्रक्चर आपल्याला डिस्कस करायचे आहे. त्यातलं जे पहिलं स्ट्रक्चर आहे ते पहिलं स्ट्रक्चर म्हणजे कोणतं? ऑर्बिटल स्ट्रक्चर. पहिलं स्ट्रक्चर कोणतं आहे? ऑर्बिटल स्ट्रक्चर. आणि ऑर्बिटल स्ट्रक्चर झाल्यानंतर जे सेकंड आपण एक्सप्लेन करतो ते सेकंड आहे रेझोनन्स स्ट्रक्चर. सेकंड स्ट्रक्चर जे पाहावं लागतं ते सेकंड स्ट्रक्चर कोणतं आहे? रेझोनन्स स्ट्रक्चर. तर एक स्ट्रक्चर आपण पाहतो ते आहे ऑर्बिटल स्ट्रक्चर आणि जे सेकंड स्ट्रक्चर आहे ज्याला आपण रेझोनन्स स्ट्रक्चर म्हणतो. पाहूया फर्स्ट स्ट्रक्चर रेझोनन्स स्ट्रक्चर ऐवजी आपण पहिल्यांदा जे डिस्कस करणार आहे ते ऑर्बिटल स्ट्रक्चर आहे. आणि मी पायरॉलमध्येही तुम्हाला सांगितलेलं होतं ऑर्बिटल स्ट्रक्चरचं एक्सप्लेनेशन खूप सोपं आहे. काय दिसतंय, कोणते बॉन्ड आहेत आणि ते बॉन्ड नेमके कसे तयार झालेत ह्याचं एक्सप्लेनेशन फक्त आपल्याला करायचं आहे. ऑर्बिटल स्ट्रक्चर एक्सप्लेन करत असताना थोडे स्ट्रक्चर आपण या ठिकाणी काढून घेऊया. पहा, जो फ्युरान आहे तो फ्युरान 5 मेंबर्ड हेटेरोसायक्लिक कंपाऊंड कंटेनिंग ऑक्सिजन ॲज अ हेटेरोॲटम. ऑक्सिजन ॲज अ हेटेरोॲटम असा हा फ्युरान आपण रिप्रेझेंट करतो. फ्युरान म्हणजे कोण आहे? 5 मेंबर्ड हेटेरोसायक्लिक कंपाऊंड ॲज अ ऑक्सिजन ॲज अ हेटेरोॲटम, त्याला आपण फ्युरान आपण म्हणत असतो. हायब्रिड स्ट्रक्चर आपण काढलं त्याचं केकुले स्ट्रक्चर कसं काढू शकतो आपण? केकुले स्ट्रक्चर आपण त्याचं अशा पद्धतीने काढू शकतो. 5 मेंबर्ड कंपाऊंड आहे, इथं ऑक्सिजन, इथं एक पाय बॉन्ड, या ठिकाणी एक पाय बॉन्ड, हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, इथंही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. पण ऑर्बिटल स्ट्रक्चर आपल्याला ह्याच्यावरून एक्सप्लेन करता येत नाही. मग आपण काय करू, त्या फ्युरानचं कंप्लीट स्ट्रक्चर आपण काढूया. कंप्लीट स्ट्रक्चर काढायचं, ह्याच्यावरून आपल्याला काढता येते. बॉन्ड लाईन फॉर्म्युला आहे, प्रत्येक जंक्शनला काय असतो हे आपल्याला माहिती आहे. या जंक्शनला या जंक्शनला या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी काय आहे आपल्याला माहिती असायला पाहिजे. या ठिकाणी काही नाही म्हणजे कोण आहे? कार्बन ॲटम आहे. या ठिकाणी काय आहे? कार्बन आहे, हा जोडला. या ठिकाणी काही नाही म्हणजे कोण आहे? कार्बन आहे, इथंही कार्बन आहे. आणि हे दोन कार्बन ॲटम ऑक्सिजनला जोडले. इथं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, इथंही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, इथं एक पाय बॉन्ड आहे, इथं एक पाय बॉन्ड आहे. कार्बनची व्हॅलन्सी किती कंप्लीट झाली पहा, 1 2 3. कार्बनला व्हॅलन्सी 4 असते, 3 कंप्लीट झाली. एक शिल्लक आहे जिथे एक हायड्रोजन ॲटम आहे, इथं एक हायड्रोजन ॲटम आहे, इथं आणखी एक हायड्रोजन ॲटम आहे आणि इथं एक हायड्रोजन ॲटम. फ्युरानचं कंप्लीट स्ट्रक्चर आहे. कोण कोण दिसतंय तुम्हाला? कार्बन आहे, हायड्रोजन आहेत आणि ऑक्सिजन ॲटम आहे. बरोबर आलं? मोजाबर किती कार्बन आहेत? 1 2 3 4. कार्बन ॲटम 4 आहे, कार्बन ॲटम 4 आहे. हायड्रोजन मोजा, 1 2 3 4. हायड्रोजन पण 4 आहे, हायड्रोजन पण 4 आहे. ऑक्सिजन एकच आहे, म्हणजे फ्युरानचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? C4H4O, हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. एवढं दिसतंय? करेक्ट आलं? याच्यामध्ये काय काय दिसतंय आपल्याला? आपल्याला कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड दिसतो, आपल्याला कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड दिसतात,
कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड आपल्याला दिसतात. आपल्याला कार्बन ऑक्सिजन सिंगल बॉन्ड दिसतात. कार्बन ऑक्सिजन सिंगल बॉन्ड दिसतात. आणि आपल्याला कार्बन कार्बन पाय बॉन्ड, एवढं सगळं आपल्याला ह्या स्ट्रक्चरमध्ये दिसतंय. आता जे दिसतंय आपल्याला ते सगळं तयार कसं झालंय हे एक्सप्लेनेशन आपल्याला ऑर्बिटल स्ट्रक्चरमध्ये करावं लागतं. ह्याच्या व्यतिरिक्त आपण दुसरं काही करत नाही. करेक्ट आलं इथपर्यंत? आता हे कसं तयार झालं ऑर्बिटल स्ट्रक्चरमध्ये आपण एक्सप्लेन करणार. आणि आपल्याला माहिती असायला पाहिजे की जेव्हा जेव्हा कार्बन ॲटम हा फक्त सिंगल बॉन्डनं जोडलेला असतो, फक्त सिंगल बॉन्डनं सगळीकडनं, तेव्हा तो sp3 असतो. डबल बॉन्डनं जोडला की तो sp2 असतो. ट्रिपल बॉन्डनं जोडला की तो sp असतो. इथले सगळे कार्बन ॲटम बघा डबल बॉन्डनं जोडलेले आहेत. म्हणजे फ्युरान मधले कार्बन ॲटम हे कसे आहेत बाबा? sp2 हायब्रिडाइज्ड आहे. कसे आहेत? sp2 हायब्रिडाइज्ड आहे. करेक्ट आलं? फ्युरान मधला जो ऑक्सिजन ॲटम आहे, ऑक्सिजन ॲटम हा sp3 हायब्रिडाइज्ड आहे. sp3 हायब्रिडाइज्ड आहे. आणि हायड्रोजन जे असतात ना, त्या हायड्रोजनकडे फक्त s ऑर्बिटल असतात. आणि हे जे ऑर्बिटल असतात ना, हे त्याच्या बॉन्ड फॉर्मेशन मध्ये सहभाग घेतात. आणि आपल्याला माहिती असायला पाहिजे sp2 ऑर्बिटलची संख्या किती असते? 3. sp3 4. s ऑर्बिटल एकटाच असतो. बनलेत कसे हे सगळे बॉन्ड, ह्याचं आपण एक्सप्लेनेशन करूया. बघा काढून घेऊ आपण स्ट्रक्चर. हे पहा, हा एक कार्बन ॲटम आहे, हा दुसरा कार्बन ॲटम आहे, तिसरा कार्बन ॲटम, हा चौथा कार्बन ॲटम, आणि हा ऑक्सिजन ॲटम. करेक्ट आलं? ऑक्सिजन ॲटम. प्रत्येक कार्बन ॲटम कसा आहे? sp2 हायब्रिडाइज्ड आहे. म्हणजे प्रत्येक कार्बनकडे 3 sp2 ऑर्बिटल आहे. पहिल्या कार्बनचा विचार करू आपण. हा जो कार्बन आहे त्याच्याकडे एक sp2 ऑर्बिटल आहे, हा दुसरा sp2 ऑर्बिटल आहे, आणि हा त्याचा तिसरा sp2 ऑर्बिटल. किती sp2 काढले? 3. तसं या कार्बनकडे पण 3 sp2 ऑर्बिटल आहेतच ना. 3 आहेतच ना. कसे बघा, हा त्याचा पहिला sp2 ऑर्बिटल, हा त्याचा दुसरा sp2 ऑर्बिटल, आणि हा त्याचा तिसरा sp2 ऑर्बिटल. पण काय झाले बघा, या कार्बनचा एक sp2 आणि ह्या कार्बनचा एक sp2 ऑर्बिटल एकमेकांसोबत ओव्हरलॅप झाला ना, एकमेकांसोबत ओव्हरलॅप झाला. वरच्या कार्बनचा एक sp2 ऑर्बिटल आणि खालच्या कार्बनचा एक sp2 ऑर्बिटल एकमेकांसोबत ओव्हरलॅप झाला. आणि आपल्याला हा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड भेटला. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड भेटला. करेक्ट? या कार्बनचं सेम तसंच आहे बघा. हा एक sp2 ऑर्बिटल आहे, हा त्याचा दुसरा sp2 ऑर्बिटल असेल, आणि हा त्याचा तिसरा sp2 ऑर्बिटल झाला ना. बघा, या कार्बनचा एक sp2 आणि ह्या कार्बनचा एक sp2 ऑर्बिटल एकमेकांसोबत ओव्हरलॅप झाला, एकमेकांसोबत ओव्हरलॅप झाला, आणि हा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड तयार झाला. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड तयार झाला. तसं या कार्बनकडे सुद्धा 3 sp2 ऑर्बिटल आहेत. हा पहिला असेल, हा दुसरा असेल, आणि हा तिसरा sp2 ऑर्बिटल आहे. इथं बघा, या कार्बनचा एक sp2 ऑर्बिटल आणि ह्या कार्बनचा एक sp2 ऑर्बिटल ओव्हरलॅप झाला एकमेकांसोबत, आणि आपल्याला हा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड भेटला. कार्बन कार्बन. अशा पद्धतीनं सगळे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड तयार झाले. आता बघा, ऑक्सिजन ॲटम कसा आहे? sp3 हायब्रिडाइज्ड आहे ना, त्याच्याकडे 4 sp3 ऑर्बिटल आहे. बघा, या कार्बनचा एक sp2 ऑर्बिटल, या कार्बनचा एक sp2 ऑर्बिटल, आणि ऑक्सिजनचा एक sp3 ऑर्बिटल, ऑक्सिजनचा एक sp3 ऑर्बिटल एकमेकांसोबत ओव्हरलॅप होतो, आणि हा कार्बन ऑक्सिजन सिंगल बॉन्ड तयार झाला. या कार्बनचा एक sp2 ऑर्बिटल ऑक्सिजनच्या एका sp3 ऑर्बिटल सोबत ओव्हरलॅप झाला, आणि हा कार्बन ऑक्सिजन सिंगल बॉन्ड तयार झाला. मग तुम्ही म्हणायला पाहिजे ऑक्सिजनकडे 4 sp3 आहेत ना, त्यातले 2 बॉन्ड फॉर्मेशन मध्ये गेले, राहिलेले दोन आहेत तसेच असतात. आणि त्या राहिलेल्या 2 sp3 मध्ये 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. ह्या ऑक्सिजनकडे एक अनहायब्रिडाइज्ड हा एक असतो ज्याच्यामध्ये हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, हा दुसरा असतो त्याच्यामध्ये हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात.
करेक्ट आहे ना. आता बघा, या कार्बनचा एक sp2 ऑर्बिटल शिल्लक राहिलाय ना, त्या कार्बनचा एक sp2 ऑर्बिटल एका हायड्रोजनच्या s ऑर्बिटल सोबत ओव्हरलॅप होतो, s ऑर्बिटल सोबत ओव्हरलॅप होतो आणि आपल्याला हा कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड भेटला, कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड भेटला. या कार्बनचा पण एक sp2 ऑर्बिटल शिल्लक राहिलाय ना, तो आणखी एका हायड्रोजनच्या s ऑर्बिटल सोबत ओव्हरलॅप होतो आणि आपल्याला हा कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड भेटला. ह्या कार्बनचा एक sp2 ऑर्बिटल शिल्लक राहिला, तो आणखी एका हायड्रोजनच्या s ऑर्बिटल सोबत ओव्हरलॅप होतो आणि आपल्याला हा कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड भेटला, कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड भेटला. करेक्ट आहे ना. या कार्बनचा एक sp2 ऑर्बिटल शिल्लक राहिला, तो आणखी एका चौथ्या हायड्रोजनचे s ऑर्बिटल सोबत ओव्हरलॅप होतो आणि आपल्याला हा कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड तयार झाले. तर अशा पद्धतीनं आपल्या फ्युरॉनमध्ये हे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन ऑक्सिजन सिंगल बॉन्ड आणि कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड तयार झाले ना. असं स्ट्रक्चर तयार झालं, सिंगल बॉन्डचं असं स्ट्रक्चर तयार झालं. इथं कार्बन, इथं 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 हायड्रोजन जोडले बघा, हे हायड्रोजन, हे हायड्रोजन. ऑल द सिग्मा बॉन्ड लाईज इन द सेम प्लेन. मग आता नोट्स मध्ये काय लिहिणार, ऐकून घ्या मी काय सांगतो. द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द फ्युरॉन इज C4H4O. All the carbon atoms in the furan are sp2 hybridized. Oxygen atom is sp3 hybridized. Hydrogen atom contains only one s orbital. One sp2 hybrid orbital on each carbon atom overlap with each other to form carbon carbon single bond. sp2 orbitals of carbon atom overlap with sp3 orbitals of the oxygen atom to form carbon oxygen single bond. Remaining one sp2 hybrid orbital on each carbon atom overlap with one s orbital of each hydrogen atom to form carbon hydrogen single bond. All the sigma bond lies in the same plane. All the sigma bond lies in the same plane. हे एक्सप्लेनेशन करावं लागतं. हे एक्सप्लेनेशन केलं की तुम्हाला ही डायग्राम दाखवावी लागते. हे झालं आपलं ऑर्बिटल स्ट्रक्चरचा पहिला पार्ट. की आपल्याला हे सगळे सिंगल बॉन्ड कळाले, पण आता पाय बॉन्ड कळाला नाही ना, की आपल्याला हे पाय बॉन्ड कळाला नाही. मग आता फॉर्मेशन ऑफ द पाय बॉन्ड हे पण आपण एक्सप्लेन केलं. आता मी सांगितलं कार्बन ॲटम कसा आहे आपला, sp2 हायब्रिडाइज्ड आहे. sp2 हायब्रिडायझेशन कसं असतं मला सांगा. एक s ऑर्बिटल, p ऑर्बिटल 3 असतात, px py आणि हा pz. px py आणि pz. एक s ऑर्बिटल आणि दोन p ऑर्बिटल जर मिक्स झाले की तयार काय होतात, sp2. एक pz ऑर्बिटल शिल्लक राहिला ना, जेव्हा जेव्हा sp2 हायब्रिडायझेशन असतं तेव्हा तेव्हा एक pz ऑर्बिटल त्या कार्बन कडला शिल्लक असतो. किती कार्बन आहेत, 4. कसे आहेत, sp2 हायब्रिडाइज्ड म्हणजे प्रत्येक कार्बन कडे एक अनहायब्रिडाइज्ड p ऑर्बिटल आहे. बघा आता कशा पद्धतीने की आपल्याला भेटलेलं स्ट्रक्चर अशा प्रकारचं आहे. थोडक्यात आपल्याला भेटलेलं स्ट्रक्चर थोडक्यात अशा प्रकारचं. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 4 कार्बन. एक p ऑर्बिटल शिल्लक आहे ना. एक each carbon atom in the furan also contain one unhybridized p orbital. Also contains one unhybridized p orbital. प्रत्येक कार्बन कडे एक अनहायब्रिडाइज्ड p ऑर्बिटल आहे. हे कंप्लीट p ऑर्बिटल आहे बरं का. हा डंबेल शेप्ड, हा कंप्लीट p ऑर्बिटल, हा कंप्लीट, हा कंप्लीट, हा कंप्लीट. आता ह्या कार्बनचा आणि ह्या कार्बनचा एक p ऑर्बिटल एकमेकांसोबत ओव्हरलॅप होतो ना, असा मिक्स व्हायला लागला. लॅटरल पॅरलल ओव्हरलॅपिंग म्हणायचं त्याला. आणि हे पॅरलल ओव्हरलॅपिंग झालं की आपल्याला इथं कार्बन कार्बन पाय बॉन्ड भेटतो. हा कार्बन कार्बन पाय बॉन्ड भेटला. मग ह्या कार्बनचा एक p ऑर्बिटल आणि ह्या कार्बनचा एक p ऑर्बिटल शिल्लक राहिला ना, मग ते जर एकमेकांसोबत ओव्हरलॅप झाले तर आपल्याला हा दुसरा कार्बन कार्बन पाय बॉन्ड भेटतो आपल्याला. मग काय म्हणणार, each carbon atom in the furan also contain one unhybridized p orbital. An unhybridized p orbital on each carbon atom overlap with each other to form the carbon carbon pi bond. आता p ऑर्बिटलचा अर्धा पार्ट कुठं असतो,
कार्बनच्या वरी आणि कार्बनच्या खाली असतो ना, त्याच्यामुळं तयार झालेल्या पाय बॉन्डचा सुद्धा अर्धा पार्ट सिग्मा बॉन्डच्या वरती असतो, अर्धा पार्ट सिग्मा बॉन्डच्या खाली असतो. हे काही ओव्हरलॅपिंग कंप्लीट असते, काही अशी ओव्हरलॅपिंग, अर्धी ओव्हरलॅपिंग. हा सिग्मा बॉन्डला मधला, हा मधला काय आहे सिग्मा बॉन्ड आहे. अर्धी ओव्हरलॅपिंग सिग्मा बॉन्डच्या वरून व्हायला लागली, अर्धी ओव्हरलॅपिंग सिग्मा बॉन्डच्या खालून होती. त्याच्यामुळं फॉर्म्ड पायमॉलिक्युलर ऑर्बिटल लाईज above the plane of the sigma bond and below the plane of the sigma bond. तर हे सिग्मा बॉन्डच्या अबो आणि बिलो असतो, अशा पद्धतीने हे पाय बॉन्ड तयार होतात पी ऑर्बिटलची ओव्हरलॅपिंग झाल्यामुळे. सो द सिंपल शॉर्ट हँड रिप्रेझेंटेशन ऑफ द फ्युरॉन is a pentagon containing oxygen atom with a circle inside, and that circle represents the pi. सर्कल रिप्रेझेंट्स द पाय बॉन्ड, आणि ही सर्कलच काय दाखवते आपल्याला पाय बॉन्ड दाखवत असतो. नाही तर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, ऑर्बिटल स्ट्रक्चर आपण एक्सप्लेन केलं. काही अडचण समजलं नसेल तर तुम्ही व्हिडिओ रिपीट करू शकता, सुरुवातीपासून रिपीट पाहू शकता तुम्ही. आणि जर व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित आवडलेला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. ऑर्बिटल स्ट्रक्चर कंप्लीट झालं. आता आपण येऊयात रेझोनन्स स्ट्रक्चरकडे. सेकंड जे स्ट्रक्चर आपण सांगणार आहे ते सेकंड कोणतं आहे, रेझोनन्स स्ट्रक्चर. रेझोनन्स स्ट्रक्चर, रेझोनन्स थेरी माहिती असेल, माहिती नसेल तर बेंझिन चॅप्टर आहे आपल्या बीवी ट्युटोरियल्स वरती. बेंझिन चॅप्टर मध्ये रेझोनन्स तुम्हाला पाहायला भेटेल. रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आपल्याला भेटतात स्टॅबिलाइज करण्यासाठी. पाय बॉन्ड प्रेझेंट आहेत, म्हणजे पाय इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात, आणि ती पाय इलेक्ट्रॉन नेहमी डिलोकॅलाइज होत असतात. डिलोकॅलाइज होतात म्हणजे एका पोझिशनवरनं दुसऱ्यावरनं तिसऱ्यावरनं चौथ्या होतात. त्याच्यामुळे आपलं जे फ्युरॉन आहे तो काय होत असतो, स्टेबल होत असतो. आणि आपल्याला रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स भेटतात, रेझोनन्स स्ट्रक्चर भेटतात, ज्याला आपण कॅनॉनिकल फॉर्म्स आपण म्हणतो. फ्युरॉन इज अ रेझोनन्स हायब्रिड ऑफ सम दीज कॅनॉनिकल फॉर्म्स मी या ठिकाणी काढतो. आता रेझोनन्स स्ट्रक्चर बघा, ह्याची प्रॅक्टिस करावी लागते तुम्हाला. हे प्रॅक्टिस केल्याशिवाय रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आपल्याला काढता येत नसतात. करेक्ट आलं. फ्युरॉन बघा, पहिलं स्ट्रक्चर ऑक्सिजन एटम, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, इथंही लोन पेअर ऑफ. ऑक्सिजनच्या डोक्यावरती इलेक्ट्रॉनचं वजन आहे, त्याच्यामुळे तो अनस्टेबल आहे ऑक्सिजन. तो ऑक्सिजन दुसऱ्याकडे थोडंसं ढकलतो स्टेबल होण्यापुरतं. ऑक्सिजनकडनं हे इलेक्ट्रॉन काय करतात, शेजारी पाय बॉन्ड तयार करतात ना. त्याचा पुढचा पाय बॉन्ड काय तयार करतो, इथं इलेक्ट्रॉन तयार करेल ह्या कार्बनवरती. मग आपल्याला आणखी एक स्ट्रक्चर भेटेल अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला भेटेल. ऑक्सिजनचे इथले 2 इलेक्ट्रॉन गेले म्हणून कोणता चार्ज आला, पॉझिटिव्ह चार्ज. पण इथं पाय बॉन्ड आला ना, हा पाय बॉन्ड, इथल्याला तर काही अडचण नव्हती. त्या पाय बॉन्डनं इथं 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन केले आणि इथं निगेटिव्ह चार्ज कोणता आला, निगेटिव्ह. आता ह्या कार्बनवरती ओझं पडलं 2 इलेक्ट्रॉनचं, तो पण पुढे ढकलेल. म्हणजे आता हे 2 इलेक्ट्रॉन तिथं लगेच शेजारी काय तयार करतात, पाय बॉन्ड तयार करतात. आणि त्याचा पुढचा पाय बॉन्ड काय करतो, इथं इलेक्ट्रॉन्स तयार करतो. आपल्याला आणखी एक स्ट्रक्चर भेटेल ते अशा प्रकारचं. आपल्याला एक अशा प्रकारचं स्ट्रक्चर भेटेल, अशा प्रकारचं. ऑक्सिजन आहे, त्याच्या डोक्यावरती आला पॉझिटिव्ह चार्ज. इथं एक बॉन्ड आहे तसा आहे, यानं इथं बॉन्ड तयार केला म्हणजे इथं आला पाय बॉन्ड. आता ह्यानं 2 इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी टाकलेत म्हणजे हे लोन पेअर. आता काय होईल मग, हे 2 इलेक्ट्रॉन इथं पाय बॉन्ड तयार करतील, त्याच्या पुढचा पाय बॉन्ड इथं इलेक्ट्रॉन्स तयार करतील ना. आपल्याला आणखी एक स्ट्रक्चर भेटेल ते अशा प्रकारचं, पॉझिटिव्ह चार्ज लोन पेअर, इथं पाय बॉन्ड अशा पद्धतीने, पाय बॉन्ड, हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ते इथं बॉन्ड तयार करतील आणि हा पुढचा पाय बॉन्ड इथं इलेक्ट्रॉन्स टाकेल. आपल्याला आणखी एक स्ट्रक्चर भेटेल ते अशा प्रकारचा. दोन इलेक्ट्रॉन इथं पाय बॉन्ड आणि हे त्याचे परत हा पाय बॉन्ड त्याचे इथे इलेक्ट्रॉन्स टाकेल ना,
आपल्याला आणखी एक स्ट्रक्चर भेटेल. आणखी एक स्ट्रक्चर कसं असेल, पहिल्यासारखं, सेम पहिल्यासारखं. इलेक्ट्रॉन, हे लोन पेअर. हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर बघा, हे 2 इलेक्ट्रॉन्स फिरले इथून तिकडं, ह्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी हे इलेक्ट्रॉन्स आपले फिरले. पण ह्याच्यापैकी कोणतंच ऍक्च्युअल स्ट्रक्चर नसतं. ऍक्च्युअल स्ट्रक्चर ह्या रेझोनेटिंग स्ट्रक्चरच्या मध्यभागी कुठेतरी असतं, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर आपण म्हणत असतो. आणि ते रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर आपण कसं रिप्रेझेंट करणार, अशा ऑक्सिजन. बघा पाय बॉन्ड फिरलाय का नाही, पाय बॉन्ड फिरला, इथं असेल, तिथून इकडे गेला, तिथून इकडे गेला, तिथून इकडे गेला, तिथून इकडे घेतला, इकडे गेला, इकडे गेला, इकडे गेला, हे सगळीकडे फिरला, सगळीकडे फिरला. म्हणून हे आतमध्ये काय करतो आपण, हे सर्कल काढतो, बरोबर आहे ना. आणि ह्यालाच म्हणायचं आपण रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर. रेझोनन्स हायब्रिड. आणि हे सगळे कोण आहेत, कॅनॉनिकल फॉर्म्स आहेत. कॅनॉनिकल. जेव्हा रेझोनन्स स्ट्रक्चर आपण एक्सप्लेन करतो तेव्हा फक्त एकच सेंटेन्स आहे, काय, फ्युरॉन इज अ रेझोनन्स हायब्रिड ऑफ फॉलोविंग कॅनॉनिकल फॉर्म्स. एवढं म्हटलं तरी चालतं. आणि मग इथून ते इथपर्यंत हे सगळे स्ट्रक्चर काढायचे. 2-3 वेळेस प्रॅक्टिस केली की तुम्हाला ते हळूहळू कळेल. प्रॅक्टिस शिवाय हे पॉसिबल नाही. रेझोनन्स स्ट्रक्चर तुम्हाला काढता येणार नाही, कन्फ्यूज होईल. हे कळायला पाहिजे, कुठला इलेक्ट्रॉन कुठं बॉन्ड तयार करायला, त्याच्या पुढचा बॉन्ड इलेक्ट्रॉन तयार करतो, इलेक्ट्रॉन त्याच्या पुढे पाय बॉन्ड तयार करतो, त्याच्या पुढचा पाय बॉन्ड तिथे इलेक्ट्रॉन टाकतो, इलेक्ट्रॉन बॉन्ड त्याचा पुढचा पाय बॉन्ड इलेक्ट्रॉन. हे समजणं गरजेचं आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. करेक्ट आलं. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, कंप्लीट केलं, स्ट्रक्चर ऑफ द फ्युरॉन. व्यवस्थित वाटलं, समजलं, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.